सांधेदुखीसाठी जी आवश्यकता आहे रुग्णांची, म्हणजे आमचा पेशंट सेंट्रिक व्ह्यू आहे की रुग्णांना काय हवं आहे, म्हणजे कस्टमरची डिमांड जी असते ती प्रोव्हाइड करायला लागते, तर त्याचवेळी ते उत्पादन खपत असतं. तर लोकांना काय हवं आहे, इन्स्टंट आणि परमनंट सोल्युशन. लक्षात घ्या, इन्स्टंट आणि परमनंट सोल्युशन आज हेल्थकेअरमध्ये लोकांना हवं आहे. लोकांना इन्स्टंट तर बनवायचं पण परमनंट बनवायचं आहे. तर आज लक्षात घ्या की जगातली कुठली अशी गोष्ट आहे की जी इन्स्टंट आहे, ती परमनंट आहे. अशा गोष्टी आहे, मॅगी 2 मिनिटात बनते, पण 1 तासानंतर ती मॅगी खाण्यासारखी राहत नाही. त्यामुळे आम्ही ह्या इन्स्टंट आणि परमनंटचं कॉम्बिनेशन आमच्या उपचारामध्ये केलेलं आहे, या 4 स्टेजेसमधनं. नेक्स्ट डे डिटॉक्सिफिकेशन, म्हणजे आमच्या क्लिनिक्समध्ये 10 ते 30 दिवसाचे उपचार केले जातात, ज्यामध्ये मॉडिफाईड पंचकर्म उपचारांचा आम्ही वापर करतो. की या पंचकर्म उपचारामध्ये ऑइल थेरपी, पोटली थेरपी, धारा थेरपी, लीज थेरपी, लेटिंग थेरपी अशा थेरपी केल्या जातात. ॲक्च्युली या थेरपीमुळं काय फायदा होतो की गुडघ्यांच्या आजारामध्ये 25 ते 50% रिकव्हरी या एका महिन्यातच रुग्णाला भेटून जाते. रुग्णाला मला बरं वाटतंय, आय एम इम्प्रूव्ड, अशा प्रकारचं फिलिंग या रुग्णांमध्ये आलेलं असतं. नेक्स्ट लाईन. त्यानंतर स्ट्रेनिंग उपचार केले जातात. ह्या स्ट्रेनिंग उपचारांमध्ये स्पेशली फिजिओथेरपी डॉक्टर असतील, ते सांगतात, त्यांची काही उपाय सांगतात, त्याबरोबर काही योगासनं या रुग्णांना रेकमेंड केली जातात. त्याचबरोबर आयुर्वेदातल्या काही स्ट्रेनिंग थेरपीज आम्ही रुग्णांना घरामध्ये करायला सांगतो. यामुळे रुग्णांची चालण्याची क्षमता वाढते, गुडघे दुखणे, सुजणे, कठीण होणं हे कमी होतं आणि पेशंट खूप चांगल्या पद्धतीने वॉक करायला लागतो. जो पेशंट 5 मिनिटही चालू शकत नव्हता, तो अर्धा तास चालायला लागतो, 1 तास चालायला लागतो. अशा प्रकारची स्टेज या उपचारानंतर येते. नेक्स्ट स्टेज, रूट कॉज रिमूव्हल. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की पेशंटला पूर्ण बरं करायचं आहे आणि पूर्ण बरं करण्यासाठी अंडरलाईन कॉज ट्रीट करायला पाहिजे, हे आयुर्वेद सांगतात. त्यामुळे ह्या ठिकाणी ज्या आजाराचं जे मूळ कारण आहे, जे मेटाबॉलिझम आहे, हे दुरुस्त करण्याचं काम या रूट कॉज रिमूव्हलमध्ये केलं जातं, की ज्यामध्ये आयुर्वेदात नातवग्नी म्हटलं जातं. या कन्सेप्टचा वापर केला जातो. त्यामुळे गुडघेदुखी थांबते, चालणं, जिना चढणं, उतरणं सोपं बनतं. ही स्टेज केली जाते. नेक्स्ट स्लाइड. आणि 4थी स्टेज येते, त्याला म्हणतात रिजनरेशन. रिजनरेशनमध्ये आपण गुडघ्यामध्ये नॅचरल वंगण वाढवणे, ज्या हाडांच्या रचना आहेत त्यांची बळकटी वाढवणे, जे लिगामेंट अँड टेंडन्स आहेत त्याची स्ट्रेंथ वाढवणे, अशा गोष्टी करतो. एकंदरीत या 4 स्टेजेसमध्ये एखादा जर पेशंट गेला तर त्याचं गुडघ्याचं आयुर्मान हे वाढताना दिसतं आणि त्यामुळं त्यांना भविष्यात ऑपरेशन करावं लागणार नाही. जे रुग्ण हे 4 टप्पे पूर्ण करत नाहीत, अशा रुग्णांमध्ये आम्ही रिकरन्स बघतो. म्हणजे उपचार केल्यानंतरही परत काही लोकांना गुडघ्याचा त्रास होतो. पण जे रुग्ण हे 4 टप्पे व्यवस्थित पूर्ण करतात आमच्या डॉक्टरांच्या माध्यमातून, त्यांची गुडघेदुखी निश्चितच आटोक्यात येताना आम्हाला दिसते. नेक्स्ट स्लाइड. उपचारांपूर्वी आणि उपचारानंतर काही स्पेसमध्ये बदलही आढळतो. तसं म्हटलं जातं की आज इव्हिडन्स पाहिजे, प्रत्यक्ष प्रमाण पाहिजे. तसे काही इव्हिडन्सेस पण आम्ही एक्सरे आणि MRIच्या माध्यमातून करत असतो. नेक्स्ट स्लाइड. इम्प्रूव्हमेंट अनालिसिस. आता कशावरून तुम्ही म्हणता पेशंट बरा झाला, म्हणजे आम्हाला पेशंट म्हणतो की मी नाही बरं झालो, माझं दुखणं नाही बरं झालं. तर ह्याचे इम्प्रूव्हमेंट अनालिसिस आहेत. जे इम्प्रूव्हमेंट अनालिसिस हे इंटरनॅशनल स्टँडर्ड्स आहेत. म्हणजे जगामध्ये कोणीही विचारलं आज तुमचा पेशंट इम्प्रूव्ह झाला आहे का, याचं काय अनालिसिस तुमच्याकडे आहे का, तर यासाठी खूज स्कोअर असेल, वास स्कोअर असेल, वोमॅक स्कोअर असेल, हे इंटरनॅशनल स्केल्स आहेत. या स्केल्सवर आमचा पेशंट अनालाइज केला जातो, तो बरा झाला की नाही याचा अभ्यास केला जातो. आणि नॉट ओनली जॉईंट पेन बट ऑल्सो डेली ॲक्टिव्हिटीज आम्ही अनालिसिस करतो की त्या किती सुकर झालेल्या आहेत रुग्णांसाठी. फक्त 10 ते 30 दिवस उपचार केले म्हणजे उपचार संपले असं नाही आहे. आमच्याकडचे उपचार हे ह्या 4 टप्प्यामध्ये होत असतात. नेक्स्ट स्लाइड. आता सगळ्यात महत्त्वाचा तो कन्स्ट्रेंट म्हणजे खर्चाचा आहे. म्हणजे आम्हाला आणि खूप लोक म्हणतात की डॉक्टर तुमचे उपचार खूप महागडे, सामान्य लोकांना परवडणार नाही, हे काय गरिबाचं काम नाही, असे खूप कमेंट्स येत असतात. ज्यावेळी माझ्या औंधच्या क्लिनिकमध्ये मी एक रुग्ण तपासत होतो, रिटायर्ड गृहस्थ होते. त्या रिटायर्ड गृहस्थात त्यांच्या पत्नीला उपचारासाठी घेऊन आलेले असते आणि मी असंच औंधच्या क्लिनिकला ओपीडीला व्हिजिटला गेल्यानंतर त्यांनी सांगितले की डॉक्टर तुमचे उपचार बरे आहेत बरं का, पण महाग आहे. मी म्हणलं काका ठीक आहे, तुमच्या पत्नी त्यांचे केस पाहू देत. तर त्यांनी सांगितले की त्यांचे 2 गुडघे आणि 1 मणका हे 3ही डॅमेज आहेत आणि 3हीचे ऑपरेशन सांगितले.
म्हणजे काका एका गुडघ्याला चांगलं ऑपरेशन करायचं असेल ना 3 लाख खर्च आहे. मग 3 लाख म्हणजे दोन्ही गुडघ्यांचे झाले 6 लाख. आणि मणक्याचं तुम्ही कुठल्याही पुण्यातल्या चांगल्या डॉक्टरकडनं ऑपरेशन केलं ना 5 लाख खर्च आहे. म्हणजे तुमचा खर्च आहे 11 लाख. आणि आम्ही किती सांगितलं आहे? साधारणपणे 40 ते 90 हजार जास्तीत जास्त 6 महिन्याचा खर्च आहे. म्हणजे 10%पेक्षाही कमी उपचारात आम्ही तुमचे उपचार करतोय. आणि भलेही तुमच्याकडे इन्शुरन्स असेल, भलेही तुमच्याकडे पैसे असतील, पण तुम्ही हे 3 ऑपरेशन करून घेऊ शकणार आहेत का? हाही एक विचार आहे. आणि ते करून घेऊ शकणार असं नसतं. एक ऑपरेशन केल्यानंतर काय अवस्था होते हे रुग्णाला जाऊन विचारा. त्यामुळं हे 3ही ऑपरेशन्स मला वाचवायचे तुमचे. आणि हे खूप कॉस्ट इफेक्टिव्ह आहे. आणि मला तुमचा सांधे तात्पुरतेपणे नाही करायचे. आज तुम्ही एका गुडघ्याचं ऑपरेशन केलं, 2 वर्षांनी तुम्हाला दुसऱ्या गुडघ्याला त्रास होतो. आज तुम्ही दोन्ही गुडघ्याचं ऑपरेशन केलं तर परवा तुमचा मणका खराब होतो. तुम्ही मणक्याचं ऑपरेशन केलं तुमचं मान खराब होते. तुम्ही ऑपरेशन करणार तर किती करणार आहात? यासाठी आयुर्वेदाचा होलिस्टिक व्ह्यू हा इम्पॉर्टंट आहे. आणि तो आम्ही या ठिकाणी उपयोगी आणतो. यामुळे तुम्हाला 10 काही 15 वर्ष आयुष्यभर मांडी घालून बसता येणं, जिने चढता येणं, उतरता येणं, उभे राहणं, अशा सगळ्या गोष्टी करणं शक्य आहे. नेक्स्ट स्लाइड. ऑपरेशन नंतरचे बदल हे विना ऑपरेशन मिळवता येतात. नेक्स्ट स्लाइड. मणक्याच्या आजारांचा जर आपण विचार केला तर आज मणक्याच्या आजारांचाही प्रिव्हॅलन्स खूप मोठ्या प्रमाणात वाढतो, इस्पेशली स्पायनल कॅलस्टोसिस यंग जनरेशनमध्ये. नेक्स्ट स्लाइड. यामध्ये सर्वायकल स्पॉन्डिलोसिस असेल, सायाटिका सारखे आजार आहेत, हे सर्रास आज लोकांना होत आहेत. नेक्स्ट स्लाइड. जिथे सर्व उपचार ठरतात तिथे SRDP उपचार यशस्वी ठरतात असं आम्ही म्हणतो. ही केस आहे, एक शिकलगार म्हणून पेशंट आहे. ही पेशंट ही माझ्या ॲक्च्युली फर्स्ट प्रॅक्टिसमधली होती. ह्या पेशंटला एक सिंड्रोम तयार झाला होता, त्याला म्हणतात क्वाडा इक्विनस सिंड्रोम. क्वाडा इक्विनस सिंड्रोममध्ये पेशंट बेडरिडन होतो, कमरेच्या खालचं कंट्रोल जातो, युरिनचा कंट्रोल जातो, पेशंट बेडरिडन होते. ही पेशंट कधीही उभा राहू नाही शकत, अशी परिस्थिती निर्माण होते. ज्यावेळी मी या पेशंटला उपचारासाठी गेलो त्यावेळी लक्षात आलं की ही पेशंट एका ऑर्थोपेडिक सर्जननं, प्रख्यात अशा ऑर्थोपेडिक सर्जननं सांगायच्या नाकारली, त्याच्या पुढं कोणच नाही. आणि ही उपचारासाठी मी घेतली. त्या रुग्णाच्या मुलाचा माझ्यावर ॲक्च्युली ट्रस्ट होता आणि त्याने ही उपचार सुरू केली. मी ह्या पेशंटला बघितलं नाही. तो वाशीत यायचा, मेडिसिन घेऊन जायचा, आपली थेरपी किट घेऊन जायचा आणि त्याला म्हणले की तू तिथं उपचार कर. ही पेशंट बेडरिडन नव्हती. हिला आता मला स्पिरिच्युअल ट्रीटमेंट द्यायची आहे. ही तर मुस्लिम आहे. तर मला माझ्या आईने सांगितलं की थोडंसं तिला त्याच्या मुस्लिमांच्या धर्मातलं काय असेल त्याचा जप करायला सांग, त्याचं अल्लाचं तिला ध्यान करायला सांग, त्यातून ती खूप चांगली बरी होईल. तिला मी सांगितलं तुला हे करावं लागेल या उपचाराबद्दल, तरच तू यशस्वी होऊ शकतेस. तिनं हे फॉलो केलं आणि ती पेशंट जी बेडरिडन पेशंट होती ती हाजी अलीला मुंबईत येऊन चालून फिरून गेली, मला येऊन भेटून गेली. एवढ्या मोठ्या प्रकारचा सक्सेस या केसनं मिळाला. आणि हे इट इज नॉट माय सक्सेस, इट इज अ पेशंट सक्सेस. की त्याने मला फेट ठेवला आणि या मॉडेलचा सक्सेस होता. आणि ज्यावेळी ही पेशंट त्या डॉक्टरकडे परत गेली तर डॉक्टर म्हणला होता बेस्ट सर्जन, मी नाकारलेली केस आज जगात कोणी बरी केलेली नाही आहे. आणि हा कोण डॉक्टर आला आहे तो बरा करतो? ते म्हणजे की ते डॉक्टर आहेत मुंबईला असतात, वाशीला आमचे, ते इथलेच आहेत आपल्या इथले, पण ते आता मुंबईला शिफ्ट झालेले आहेत आणि ते करतात. आणि त्यांचा कॉन्टॅक्ट शोधला. मी त्यांच्याकडे गेलो की मला वाटलं की हे डॉक्टर बरे करतील. मी म्हणले मी ही केस बरी नाही केलेली आहे, ती बरी केलेली केस आहे तुमच्या डॉक्टरवरच्या असलेल्या विश्वासानं बरी केलेली आहे. थँक्यू. नेक्स्ट स्लाईड. आणि 2 स्लाईड, 2-3 स्लाईड आहे, चालेल ना? नाही तुम्ही उभारला आहे म्हणून मला थोडंसं विचारायचं. पोस्ट वायरल आर्थरायटिस हा एक खूप मोठा प्रकार आज पाहायला येतो. म्हणजे ॲटो इम्युन नावाचं एक डिसीज आहे. आज मी असं गमतीनं म्हणतो की आज देशामध्ये जे संकट आहे आणि रुग्णांचे जे संकट आहेत हे ॲटो इम्युन आहे. म्हणजे आपले शत्रू हे बाहेर नाही आहेत, आपले शत्रू हे आतच आहे. आणि आपल्या आतल्या शत्रूंना जर आपण ठीक केलं तरच आपण यशस्वी होऊ शकतो. अशा प्रकारचा हा आजार आहे पोस्ट वायरल आर्थरायटिस किंवा SLE किंवा ॲटोइम्युन आयरिडिसीस. या प्रकारचे आजार खूप मोठ्या प्रमाणात आज वाढत आहेत. स्पेशली पुण्यामध्ये ज्यावेळी प्रिव्हॅलन्स होता या पोस्ट वायरल आर्थरायटिसचा, डेंग्यू आणि चिकनगुनियामुळे पोस्ट खूप पेशंट दिले. त्यावेळी खूप पेशंट आमच्या क्लिनिक्समध्ये बरे केले. हजारो पेशंट ज्यांना स्टिरॉइड घ्यावे लागले होते, असे पेशंट्स आमच्या उपचारांनी आज वेदनामुक्त झाले. नेक्स्ट स्लाइड.
बेसिकली सांधेदुखीच्या रुग्णांना न आवडणारा भाग आहे तो म्हणजे पथ्य आहे. जसं आम्ही म्हणतो प्रत्येक सांधेदुखी रुग्णाला तुझं आहे तुझं पाशी, पण तू जागा चुकलाशी, म्हणजे तुझा डॉक्टर तूच आहेस बाबा, आम्ही नाही आहोत. तू जर हे पाळलंस ना, हे पथ्यावर तू फॉलो केलंस ना, तर तुला आमच्याकडे यायची गरज नाही पडणार. तू तुझे ट्रिगर पॉईंट शोध की ज्या कारणाने तुझी सांधेदुखी वाढते. तू तुझ्या जो आहार घेतोस त्या आहारामधले कुठले असे घटक शोध की जे तुझे CRP युरिक ॲसिड वाढवत आहेत. तू अशा कुठल्या आहारांना शोध की जे डूज अँड डोंट्स या प्रक्रिया शोध या फिजिओथेरपी डॉक्टरांच्या माध्यमातून की जे तुझ्या आजाराला वाढवत आहेत, आणि त्या तू कंट्रोल कर. आणि या जर तू कंट्रोल केल्यास तर तुझा हा त्रास निश्चित आटोक्यात येऊ शकतो. नेक्स्ट स्लाइड. आता मला अनेक ठिकाणी विचारलं जातं तुमचा सक्सेस रेशो किती आहे. बरं तुम्ही मोठं भाषण केलं पण तुमचा सक्सेस रेशो किती आहे, किती पेशंट तुम्ही बरं करता. तर आम्ही सांगतो आमचा ॲव्हरेज सक्सेस रेशो हा 60% आहे. आम्हाला 100तले 60 लोक आमच्याकडे बरे होतात. 40 लोक त्यातले 20% जे लोक आहेत हे कंट्रोलमध्ये राहतात आणि 20% लोक आमच्याकडे बरे होत नाहीत. कारण हे आम्ही असं सांगतो की ते रोग ज्या स्टेजला आलेले आहेत ते कदाचित ॲडव्हान्स असतील, त्यांच्याकडे पेशन्स संपलेला असेल, अशा अनेक गोष्टी यासाठी असतात. तर ॲव्हरेजली आम्ही 60 ते 80% आमचा सक्सेस रेट आहे. नेक्स्ट स्लाइड. हा हे खूप इम्पॉर्टंट स्लाइड आहे. कोणता रुग्ण बरा होतो यासाठी आहे. आयुर्वेदात सांगितलं की आढ्यारोगी पिशकवशो ज्ञापको सत्वानपे, आणि यासाठी एक मी फोटो लावले तो मायकल जॅक्सनचा लावलेला आहे. मायकल जॅक्सन हे असं व्यक्तिमत्व होतं की त्याने डॉक्टर ठेवले होते आणि त्याला 150 वर्ष जगायचं होतं. आणि त्याचं म्हणणं होतं की मला 150 वर्ष जगायचं आहे, मला डॉक्टर्स मी माझ्यावर कंटिन्युअस आहे. तर लक्षात घ्या की आरोग्य हे विकत घेता येत नाही, ते कमावं लागतं. तुम्ही कितीही श्रीमंत असाल, यू कॅनॉट परचेस द हेल्थ. आणि आताचा जो ट्रेंड आहे डॉक्टर्स बिकम सेलर्स, डॉक्टर हे विक्रेते झाले आहेत, आरोग्य विकत आहेत आणि रुग्ण हे आरोग्य विकत घेऊ पाहत आहेत. डॉक्टर तुम्ही बरं व्हायला मला किती पैसे घेणार, फक्त पैसे सांगा, असं होत नाही. त्याबरोबर आढ्यामध्ये पैसे तर हवेतच, पण त्याबरोबर अजून 3 क्वालिटीज या रुग्णाकडे असणं आवश्यक आहे. त्यामध्ये म्हणलेलं तो विश्वकोश म्हणजे डॉक्टरवरचा ट्रस्ट असणारा रुग्ण हवा आहे. ज्ञापक म्हणजे आपल्यासाठी चांगलं काय आणि वाईट काय हे समजणारा, याची जाणीव असणारा व्यक्ती असावा. आणि सत्व म्हणजे तुमच्याकडं पुण्य, बरं होण्याचे एक पुण्य आहे, पॉझिटिव्हिटी आहे, ती तुम्ही कमावलेली असणं गरजेचे आहे. जर ह्या 4 क्वालिटीज जर रुग्णामध्ये असतील तर तोच रुग्ण आज बरा होताना दिसतो. नेक्स्ट स्लाइड. आमच्याकडे येणारे रुग्ण खूप गॅरंटी मागतात. हा एक आमच्याकडे व्हॉट्सअप आलेला आहे. हा व्हॉट्सअप खूप इंटरेस्टिंग आहे. अगर आपसे ठीक होगा तो ही बोलिए, जल्दी अगर ठीक कीजिएगा तो गॅरंटी में साथ में कीजिएगा. म्हणजे आज वैद्यकशास्त्रामध्ये कधीही गॅरंटी दिली जात नाही. एक वैद्यकशास्त्र असं आहे की रुग्ण बरं होण्यासाठी गॅरंटी नसते, पण आमच्याकडे आमच्या क्लिनिकमध्ये प्रत्येक येणारा पेशंट हा गॅरंटी मागतोय. तर हा गॅरंटी का मागतोय ह्याचा एक आम्ही ज्यावेळी अभ्यास केला तेव्हा लक्षात आलं की या पेशंटचा डॉक्टर किंवा हेल्थकेअरवरचा ट्रस्ट केलेला आहे. आणि ह्यामुळं तो म्हणतोय की तो डॉक्टर मी तुम्हाला ट्रीटमेंट घ्यायला तयार आहे, पण तुम्ही बरा कराल याची तुम्हाला तर शाश्वती आहे का. म्हणजे आर यू कॉन्फिडंट टू मेक अस क्युअर, अशा प्रकारची गॅरंटी आज लोकांना मागतात. तर तेव्हा मी सांगतो निश्चितच तुम्ही आमचे उपचार फॉलो करण्याची जर गॅरंटी दिली तर आम्ही तुम्हाला बरं करण्याची निश्चित गॅरंटी देऊ शकतो. नेक्स्ट स्लाइड. पारसनाची एक फिलॉसॉफी आहे. या फिलॉसॉफीने मी आजचं माझं सेशन थांबवतोय. हेल्थकेअर ब्रँड हे पैशाआधी पुण्य आणि आशीर्वाद कमवण्यासाठी बनवले गेले पाहिजे. ही आमची एक फिलॉसॉफी आहे की बऱ्याच वेळेला म्हटलं जातं की तुमचा टर्नओव्हर किती आहे यावर तुमचा सक्सेस असतो. तर आम्ही म्हणतो की किती टर्नओव्हरमध्ये तुम्ही पेशंट बरे केलेले आहे हा तुमचा ॲक्च्युअली हेल्थकेअरच्या दृष्टीकोनातून सक्सेस मान्य केलं पाहिजे. आज मी आयोजकांचे आणि येणाऱ्यांचे खूप आभार मानतो की ज्यांनी मला हा एक अवेअरनेस प्रोग्राम, आमचा वेदनामुक्त भारत अभियानचा एक प्रोग्राम आहे, हा प्रोग्राम करण्याची आणि इथं बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल आभार. आणि क्षितिजा मॅडमना थोडक्यात मी त्यांचा डूज अँड डोंट्स जे तुमच्या उपयोगाला येतील याचा गायडन्स करण्याची विनंती करतो. हॅलो एव्हरीवन, आय एम डॉक्टर क्षितिजा देशपांडे, फिजिओथेरपिस्ट. इथे अर्गोनॉमिक्स काय असतात एक्झॅक्टली हे कोणाला माहिती आहे? प्लीज रेज युअर हँड्स.
अर्गॉनॉमिक्स वर्ड ऐकलं? ग्रेट ग्रेट. सो तुमच्यापैकी किती जणांना वाटते की तुम्ही व्यवस्थित बसलेले आहात आत्ता? तुमचं पॉस्चर इज राईट अँड इट इज नॉट गॉन कॉन्ट्रीब्यूट टू द फर्दर इंजुरीज टू इट. देर आर व्हेरी फ्यू पीपल आयड से. सो हे कॉन्शियस एफर्ट टाकणं खूप महत्त्वाचं असते. सो आयड लाईक टू बिगिन विथ द प्रेझेंटेशन. पारसनाथ स्पेशालिटी क्लिनिक्समध्ये ॲज अ कन्सल्टंट फिजिओथेरपिस्ट म्हणून काम करते. वेअर आय एम गिविंग स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस टू द पेशंट्स, अर्गॉनॉमिक सजेशन्स आणि बाकी काही लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स सजेस्ट करणे हे माझं काम आहे. ॲक्च्युली जेव्हा स्टार्टिंगला इथे जॉईन झाले तेव्हा आय वॉज लाईक ओके, गुडघ्यामधली जॉईंट स्पेस वाढते, हाऊ इज इट इवन पॉसिबल. सो बऱ्यापैकी स्केप्टिकल मी होते. बट त्याच्यानंतर आय स्टार्टेड सीईंग द एक्सरेज like before and after, and it was like a miracle for me. Coming from the modern background, it was very different. So yeah, so काही do's and don'ts for knee आणि spine. Please next slide. So गुडघे दुखी कमी करण्यासाठी आपण काय काय करू शकतो? नेक्स्ट स्लाइड प्लीज. सो जेव्हा एखादी आपल्याला इंजुरी वगैरे होते गुडघ्यामध्ये, वेदर इट इज रिलेटेड टू युअर लिगामेंट्स, मेनिस्काय किंवा मग नॉर्मल जॉईंट स्पेस रिड्यूस वगैरे जेव्हा होतोय, तेव्हा आपले मसल्स आर नॉट वर्किंग प्रॉपरली. मसलची स्ट्रेंथ रिड्यूस झाल्यावर आपल्याला एक एक्सटर्नल सपोर्ट इज रिक्वायर्ड, विच वी कॅन गो अहेड विथ सम काइंड ऑफ ब्रेसेस, ज्याला आपण मराठीमध्ये गुडघ्याचे पट्टे वगैरे असं म्हणतो. सो तुमच्या कंडिशननुसार तुम्ही तुमच्या कन्सल्टंट फिजिओथेरपिस्ट कडून कुठल्या एक्झॅक्टली पट्टा वापरावा हे माहीत करून घ्यावे, तो कसा वापरावा आणि किती वेळ असावा तो, आणि कधी वापरू नये हे पण त्याचे खूप युजफुल असते. नेक्स्ट स्लाइड प्लीज. सो पूर्ण बॉडीमध्ये जेव्हा ओबेसिटी वाढलेली असते, BMI समजा ओव्हरवेटमध्ये चालला असेल पेशंटच्या, सो गुडघा असा एक जॉईंट आहे ज्याच्यावरती कम्प्लीट तुमच्या बॉडीचा वेट येतो, आणि त्याच्यामुळे पण आर्थरायटिक चेंजेस जरी का खूप अशी सेडेंटरी लाईफस्टाईल जरी असली पेशंटची, तरी आर्थरायटिसमध्ये पेशंट जाऊ शकतो. सो वेट लॉस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर दिस पेशंट्स. नेक्स्ट स्लाइड प्लीज. योग्य शूज किंवा फुटवेअर. सो आपण जेव्हा जमिनीवर पाय देतो, ॲज एव्हरीवन नो की कॉन्क्रिटायझेशन खूप जास्त झालेलं आहे. सो वेन वी पुट आवर फीट ऑन द ग्राउंड, देर इज अ फोर्स कॉल्ड एज ग्राउंड रिएक्शन फोर्स, जो आपल्या पायावर एकदम अपोजिट डिरेक्शननी येत असतो, लिडिंग टू सम काइंड ऑफ इंजुरीज इन द जॉईंट. सो कुठल्या प्रकारचा आपण शूज वापरतो आहे, सोल्स कुठल्या प्रकारचे वापरतो आहे, हे खूप जास्त महत्त्वाचं असते. कारण समजा अगेन व्यवस्थित शूज नाही वापरले तर प्लांटर फॅशायटिस सारख्या गोष्टी होऊ शकतात, अगेन लिडिंग टू मिसअलाइनमेंट ऑफ युअर नी, देन हिप अँड देन स्पाइन. सो ही चेनच अशी एकत्र राहते. प्लीज नेक्स्ट स्लाइड. सो टाळण्यासाठी काय गोष्टी कराव्या? बसताना मांडी घालवणे. जेव्हा आपण मांडी घालतोय तेव्हा दोन्ही पण जे फिमर आणि टिबिया आणि वरती जो पटेला असतो तो एकदम एका याच्यात लाईक खूपच जास्त ओव्हरफ्लेक्शन मध्ये जातो, लिडिंग टू जॉईंट स्पेस रिडक्शन, आणि त्याच्यामुळे कार्टिलेजमध्ये फ्रिक्शन होऊन ते इरोड व्हायला सुरुवात होते. सो हे एकदम मस्ट आहे टू अवॉइड क्रॉस लेग सिटिंग. नेक्स्ट स्लाइड प्लीज. जास्त वेळ हालचाल न करता उभे राहू नका किंवा बसून राहू नका. आता आपण एका ठिकाणी समजा उभं राहतोय किंवा एका ठिकाणी बसून राहतोय इन द स्टॅटिक सेम पोझिशन, सो काय होतं, आतमधलं जे सायनोइड फ्लुइड आहे ते मूव्ह नाही होत आहे, आणि देर इज नो ब्लड सप्लाय टू अवर मेनिस्काय, आणि लिगामेंट्सला पण खूप कमी ब्लड सप्लाय असतो, तो न्यूट्रिएंट्स तिथपर्यंत पोहोचायला नाही मदत होत. सो दॅट्स वाय यू आर सपोज टू मूव्ह वन्स इन अ व्हाईल आफ्टर एव्हरी 25 मिनिट्स. नेक्स्ट स्लाइड प्लीज. हां, डीप स्क्वॉट्स जे इंडियन वॉशरूम्स असतात त्याच्यामध्ये आपण एक बघितलेलं आहे. इवन दो इट इज व्हेरी गुड फॉर युअर गॅस्ट्रिक सिस्टम, यू आर नॉट सपोज टू गो इन टू डीप स्क्वॉटिंग पोझिशन, कारण ते तुमच्या स्पाईनवर पण शिअर फोर्सेस आणतात आहे, आणि गुडघ्यामध्ये पण वेट बेअरिंग विथ जास्तीत जास्त फ्लेक्शन या पोझिशनमध्ये येते, अगेन लिडिंग टू बॅड अर्गॉनॉमिक्स अँड इंजुरीज. नेक्स्ट स्लाइड. जिने वापरू नका.
ॲक्च्युली चढताना आणि उतरताना आपल्याला काही एक कॉन्सेंट्रिक आणि इसेंट्रिक कंट्रोल असतो आपल्या क्वाड्रिसेप्स आणि हॅमस्ट्रिंग्सची ॲक्टिव्हिटी. आणि समजा ते वीक असतील तर अगेन देअर विल बी सम काइंड ऑफ इम्पॅक्ट ऑन युअर नी लीडिंग टू कार्टिलेज इरोजन. दॅट्स वाय गुडघे ॲक्च्युली जिने उतरताना जास्त महत्त्व द्यायला पाहिजे वाईल यू वॉक. नेक्स्ट स्लाइड प्लीज. हाय इंटेन्सिटी ॲक्टिव्हिटी. सो अजिलिटी ट्रेनिंग वगैरे समजा कोणी ऐकलं असेल, आपण खूप जोरात धावपळ करून चालतोय किंवा पटापटा पायऱ्या चढतोय तर त्याने पण बऱ्यापैकी इंजुरीज होतात. नेक्स्ट स्लाइड प्लीज. पाठदुखीसाठी करण्यासाठी गोष्टी, योग्य शारीरिक स्थिती राखा. सो आपले खांदे आरामात ठेवा, पाठीचा भाग सरळ ठेवा आणि कमजोर कोर मजबूत ठेवा. सो जेव्हा आपण बसतोय, आजकालचं लाईफस्टाईल इज ऑल अबाउट वेन इट कम्स टू स्टुडंट्स, रीडिंग, रायटिंग, पुअर अर्गॉनॉमिक्स, सर्वांना फॉरवर्ड हेड तर आहेच आणि त्यातल्या त्यात खराब उशीचा वगैरे वापर, या सगळ्या गोष्टी. सो वर्किंग अर्गॉनॉमिक्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही कसं झोपतात आहे, एका कुशीवर खूप वरती समजा अगेन पिलो असेल तर स्पाइन अलाइनमेंट तुमची खराब होते आणि अगेन सकाळी उठल्यावर इट फील्स लाईक समथिंग देयर इज सम काइंड ऑफ कॅच इन द बॅक लीडिंग टू पेन अँड अदर थिंग्स. सो या काही गोष्टी आहेत. आणि चालताना वगैरे पण किती ताठ आपण चालू शकतो. पॉश्चर बेल्ट्स वगैरे पण खूप आलेले आहेत आजकाल. यू कॅन गो अहेड विथ दॅट फॉर अ शॉर्ट पिरियड ऑफ टाइम, बट आय वुड सजेस्ट कोर स्ट्रेंथनिंग जी असते ती खूप इम्पॉर्टंट आहे, कारण ते कोरच शेवटी तुमच्या लाईक स्पाईनला आतमधल्या जे डिस्क वगैरे असतात त्याला सपोर्ट करायला इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. नेक्स्ट स्लाइड प्लीज. सो अगेन कोरबद्दलच. सो हे काही एकदम हाय लेवलच्या एक्सरसाइजेस आहेत विच आर नॉट सपोज टू बी डन बाय एव्हरी वन, बट स्टार्टिंग पासून नॉर्मल कोर ॲक्टिवेशन, त्याच्यानंतर त्याच्यावरती वर्क करणं, देन हाय इंटेन्सिटी ॲक्टिव्हिटीज लाईक प्लॅंक अँड ब्रिजिंग, रिव्हर्स क्रंचेस, पॅलेट प्रेसेस, मेडिसिनल ट्विस्ट, हे सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. नेक्स्ट, योग्य झोपण्याची स्थिती. सो युजली काय होतं माहिती आहे का, पेशंट युजेस व्हेरी हाय पिलो. खूप लोकांना मोठ्या मोठ्या उशा ठेवण्याची वगैरे फार सवय असते, त्याच्यामुळे मान वरती जाते आणि पॉश्चर पूर्ण कायफॉटिक होत चालते. जो बाक वगैरे येतो तो सगळे याच्यामुळे पण इज वन ऑफ द मेजर रिझन. सो व्हॉट यू ऑल कॅन डू इज, एका साईडवर समजा तुम्हाला झोपायची सवय असेल तर जस्ट प्लेस अ पिलो इन बिटवीन युअर नीज सो दॅट स्पाइन विल बी कम्प्लिटली अलाइन्ड. आणि झोपण्याची जी गादी असते ती पण फार मऊ नको, फार कडक नको. इट शुड बी इन बिटवीन सो दॅट जेव्हा आपण झोपतोय तेव्हा ज्या ठिकाणी प्रेशर पॉईंट्स येतात ते खाली न जाता व्यवस्थित अलाइन्ड असायला हवेत. नेक्स्ट स्लाइड प्लीज. डोंट्स फॉर द बॅक पेन. जास्त वेळ पलंगावर झोपून राहू नका. ॲक्च्युली सो वेन वी आर स्लीपिंग फॉर अ व्हेरी प्रोलॉंग पिरियड ऑफ टाइम, दिवसभर वगैरे पण विदाऊट एनी मुवमेंट्स, तेव्हा हे सगळं अखडणं वगैरे खूप जास्त पेशंट्समध्ये आढळून येते. नेक्स्ट स्लाइड प्लीज. वाकून न बसणे. फोन आपले सगळ्यांचे इट्स लाईक दिस, इट्स लाईक फोन इज कंट्रोलिंग अस रादर दॅन वी आर कंट्रोलिंग द फोन. सो तुमचा फोन तुमच्या आय लेवलवर वगैरे असणं खूप महत्त्वाचं आहे, कारण मानदुखीचं वन ऑफ द मेजर रिझन इज फोन. नेक्स्ट स्लाइड. हां, सो एखादी गोष्ट जेव्हा तुम्ही खाली पडलेली तेव्हा तुम्ही उचलतात आहात तर डिरेक्टली आपण असं वागतो. सो व्हॉट यू कॅन डू ॲट दॅट टाइम इज बेंड फ्रॉम युअर नीज अँड देन लिफ्ट द थिंग सो दॅट एकदम जे अँटिरियर शिअर फोर्सेस वगैरे असतात ते आपल्या बॅकवरती येऊ नये म्हणून. जास्त काळ बसून राहू नका. सो सध्या आता कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये हेच चालू आहे. एम्प्लॉईज असे बसून राहतात मोर दॅन 2-3 hours ॲट अ स्ट्रेच, देन बॅक पेन, नी पेन, या सगळ्या गोष्टी होतात. सो एव्हरी 25 to 40 minutes यू आर सपोज टू मूव फॉर सम टाइम, डू सम स्ट्रेचेस अँड देन अगेन गो बॅक टू युअर वर्क. नेक्स्ट स्लाइड प्लीज. पोटावर पण झोपून अगेन जे आपले शोल्डर ब्लेड्स असतात फर्रे पाठीचे ते पण चुकीच्या पद्धतीने अलाइन होतात, लीडिंग टू रोमॉइड मसल स्ट्रेन वगैरे, आणि अगेन जे मानेचं अलाइनमेंट आहे ते पण खूप चुकते. थँक्यू सो मच. आणि डॉक्टर, तुम्ही खरंच खूप चांगलं काम करताय. मोर पॉवर टू यू. आपल्या मराठीत एक म्हण आहे की हाडाचा कलाकार असणं, बट आय बिलीव्ह इज लिटरली अँड मेटाफरिकली हाडाचा डॉक्टर. सो थँक्यू फॉर युअर टाईम.
मी डॉक्टर कुलकर्णी सरांना आणि पत्के सरांना थोडंसं वर बोलवतो की त्यांनी आमच्या रुग्णांचं थोडंसं कौतुक करावं. जसं आम्ही म्हटलं की रुग्णही चांगला असावा, तर शांताराम जाधव सरांना मी विनंती करतो की त्यांनी पण वर यावं. स्पेशली शांताराम जाधव सरांना जे बरं केलेलं आहे ते कुलकर्णी सरांच्या जे मिसेस आहेत मोनाली कुलकर्णी मॅडम, जे आमच्या एअरपोर्टच्या क्लिनिकला काम करत होत्या, त्यांनीच सरांना खूप चांगल्या पद्धतीनं बरं केलेलं आहे. तर त्यामुळे एक टोकन ऑफ ॲप्रिसिएशन आपल्याला करायचं आहे. मी माझ्या टीमला विनंती करतो की त्यांनी पण डॉक्टर मोमेंटच आणावेत आणि 1-2 मिनिटात आपण करून घेऊया. आणि मी खरं तर या आयोजकांना खूप आभार मानतो की आम्हाला त्यांनी ही संधी दिलेली आहे. हेमा मॅडम, बाकीचे जे पण जे पेशंट आहेत त्यांना पण 2 मिनिटात आपण सुरू करू. या सर. खूप मोठं व्यक्तिमत्व आहे ते, त्यांच्या स्वतःच्या ट्रस्टमधून ते काम चालवतात. आणि आता इथं गोंदियामध्ये एक टायनी इंडस्ट्री आहे, त्याचे ते चेअरमन आहेत. आणि आताच एक हॉस्पिटल मोठं उद्घाटन केलं जात आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मार्फत, तर त्याचं भूमिपूजन हे सरांच्या हस्ते झालेलं आहे. आणि खूप मोठं व्यक्तिमत्व आहे जे आज आमच्या क्लिअर रोडला येत असतं. डॉक्टर मोलाने त्यांना बरे केलेलं आहे आणि आजही ते येत असतात आणि खूप चांगल्या पद्धतीनं ते हे उपचार घेतात. खूप रुग्ण आमच्याकडे पाठवतात आणि आमचे ते वेल विषर आहेत. तर मी पत्की सरांना असं विनंती करतो की त्यांनी जाधव सरांचा एक थोडासा छोटेखानी आमचा एक मोमेंटो देऊ सत्कार करावा. यांच्या दोन्ही मिनिस्कसचे टिअर आहेत, गुडघे जे मिनिस्कस पूर्ण फाटलेलं आहे. आणि ह्यांना डॉक्टरने सांगितलं ऑपरेशन करायला. खूप ऑर्थोपेडिक सर्जन यांचे मित्र आहेत, पण ते नाही म्हटलं की मी पारसनाच्या उपचाराने व्यवस्थित आहे आणि मेंटेन राहतो आणि मला तिथलेच उपचार घ्यायचे आहेत, मला ऑपरेशन करायचं नाही आहे. अशा पद्धतीने ते अजूनही आमच्याकडे फॉलोअपला असतात. नेक्स्ट 2 मिनिटाची 1 मिनिट बोलला लागेल. 2 मिनिटं. हां, थँक्यू. या पुरस्काराबद्दल मी तुझे आभार मानतो, पण मी त्यांचे आभार याच्याकरता मानतो की त्यांच्या जे संशोधन करत असतात आणि रुग्णांना वेळोवेळी कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट मिळेल आणि बरे होतात. पैसे मिळवण्यापेक्षा रुग्णांना बरं करण्याची जी त्यांची वृत्ती आहे त्याला मला जास्त अभिमान आहे. कारण त्यांना डॉक्टरचं माइंड म्हणजे मनी पैसे मिळवण्याचा हा उद्योग नाही. तर मला महामुनी सरांच्याकडून हे शिकायला मिळालं. पैसे हे प्रत्येकाला लागतात, परंतु त्यांचा मेन हेतू हा रुग्ण बरं होणं, त्यावर संशोधन करणं, हे त्यांचे जे क्वालिटीज गुण आहेत ते मी जास्त अप्रिशिएट करतो. आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून लोकांनी ट्रीटमेंट घ्यावं अशी मी सर्वांना विनंती करेन. मॅडम, पुढचे त्यांचं नाव देवकाबाई माळी. डॉक्टर कुलकर्णी मी विनंती करतो की मॅडम सत्कार करावा. चालतं सर. माधवी कवी पेशंट पत्की सरांना कौतुक करा. खरं तर आयोजकांनी मला खूप सांगितलं होतं की तुमचे जेवढे पेशंट असतील तेवढे घेऊन या, काही हरकत नाही आहे. पण थोडं शॉर्ट ड्युरेशनमुळे आम्ही काही मोजकेच लोकांना परत पोहोचू शकलो आहोत. आता मी 80च्या घरात आहे. व्यवसाय माझा प्राध्यापिका होता. प्राध्यापिका म्हणून मी काम केलेलं आहे मराठवाड्यामध्ये लातूर येथे. आणि 75 नंतर मला गुडघेदुखीचा त्रास सुरू झाला. पुण्यातल्या प्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जनला दाखवलं आणि त्यांनी मला तुम्हाला ऑपरेशनशिवाय पर्याय नाही असं सांगितलं. मग सहज जाता जाता मी काय याच्यावर यूट्यूबवर याच्यावर माहिती वाचली की गुडघेदुखी बरी करा म्हणून. मी नारायणपेठेत राहते,
पण सदाशिव पेठेत जवळ असून मला माहिती नव्हतं. तर तिथे जवळजवळ मे महिन्यापासून मी नोव्हेंबर अखेरपर्यंत ट्रीटमेंट घेतली आणि बरंचसं आता 80-90% गुण मला आलेला आहे. विशेषतः SRDPची जी ट्रीटमेंट आहे मसाजची ती अतिशय सुंदर आहे आणि पुण्याच्या टिळक रोडमधला स्टाफही अत्यंत आपुलकीने वागणार आहे. डॉक्टर मयंक आहे किंवा इतर सगळे डॉक्टर आहेत आणि इतर स्टाफही फार आदराने आणि प्रेमाने वागवतात. तेव्हा आपल्या सर्वांना आणि अनेक ठिकाणी ज्या माझ्या वयाच्या महिलांना त्रास होत होता. परवा म्हणजे एक मैत्रीण भेटली IIT पवईला आमचं कॉन्फरन्स झाली, अशीच ट्रीटमेंट दिली. तिला म्हटलं तुम्ही पारसनाथ क्लिनिकला जा आणि तुम्ही तिथे ट्रीटमेंट घ्या. अशा पद्धतीने आम्ही आपला प्रचारही करत असतो. तेव्हा आपल्या या सर्व कार्याला शुभेच्छा देते आणि पुंडलिक इंगळे सर. एक शेवटचा मी सत्कार करू इच्छितो. तरी कुलकर्णी सरांचा एक करायचं आहे मला, कारण आयुर्वेदाचं आणि भारतीय संगीतशास्त्राचं नाव ते जगभर करत आहेत. आणि मोनाली कुलकर्णी ज्या डॉक्टर होत्या त्या आमच्याकडच्या सगळ्यात बेस्ट डॉक्टर आम्ही त्यांना म्हणतो. त्यांनी खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन त्या टिळक रोडल्या क्लिनिकला एक फाउंडेशनल कॉन्ट्रीब्युशन दिलेले आहेत. ते आता सध्या आमच्याबरोबर कार्यरत नाही आहेत, पण आजही त्या डॉक्टरांचं नाव काढलं जातं, त्या म्हणजे डॉक्टर मोनाली कुलकर्णी. आणि त्यांच्यासाठी एक टोकन ऑफ लव म्हणून मी हेमा मॅडमना विनंती करतो, आमच्या PRE हेड आहेत त्या, की त्यांनी थोडंसं कुलकर्णी सरांचं आणि त्याचबरोबर आमच्या मोनाली मॅडमचं एक कौतुक या ठिकाणी करावं. धन्यवाद. आपल्या सर्वांचे आभार आणि आयोजकांचेही शतशः आभार.